जय श्री कृष्ण. आपण बघितलं की सांख्ययोग मागच्या वेळेस पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या पुत्राला शंकासुराकडून आणून दत्ताला त्या गुरुमातेचं स्वाधीन केलं आणि गुरुमातेने त्यांना आणि यांनी धनुष्यबाण दिलं. त्यांनी तो अ, शंख शंकासुराचा वध केल्यानंतर जो शंख होता त्याच्याजवळ, ते पण खूप अनमोल असा शंख होता आणि रत्नच होतं ते. म्हणजे कृष्णाजवळ शंख आणि त्या सांदीपनी ऋषींनी दिलेलं धनुष्य, राधेने दिलेली वैजंतीमाला आणि मोरपीस, आणि आता पाचवं त्यांना एक अजून मिळणार आहे, ते कश्यप ऋषी परशुराम ऋषी त्यांना देणार आहे. तर त्यांनी ठरवलं की आता इथे राहण्यात काहीच हे नाही आहे, तर जरासंघ आक्रमण करतो म्हणून आपण आता तिथून पलायन करू. मग ते तिथून निघाले. निघता 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 त्यांना खूप 2-3 महिने लागले त्यांना फिरत 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 मग ते परशुरामाच्या आश्रमात आले. पण परशुराम त्यांना भेटले, म्हणजे इतकी त्यांना पण ओढ होती भेटण्याची, कारण की आपल्या सर्वांना माहिती आहे की भगवंताचा हा अवतार होता, कृष्ण अवतार. तर याच्या आधी त्याचा परशुराम हा पण अवतार झालेला आहे. तर परशुराम हे कृष्णाचीच वाट पाहत होते, कारण की त्यांना पण ओढ लागलेली होती आणि कृष्णालाही ओढ लागली होती परशुरामाला भेटायची. आणि म्हणून हे तिथे गेले. पण जरासंध कसला त्याचा पिच्छा सोडतो. जरासंध त्याच्या पाठोपाठ दंडकारण्य असं कितीतरी ओलांडून ते पुढे गेले. तर तिथे पण जाऊन ते जरासंध त्याला मारायला गेले. तिथे पण मग कृष्णाने, त्याची खूप अफाट सेना होती आणि कृष्णासोबत थोडी सेना होती, म्हणून ते एका ज्या पर्वतावर राहत होते तिथे त्यांनी काय केलं की तिथे त्या पर्वतालाच झाडाझुडपात आग लावून दिली. आणि त्या आगीच्या मध्ये याचं सैन्य सगळं घाबरून गेलं आणि खाली पळून गेले ते जरासंधाचे लोक आणि जरासंध. आणि हळूच एकीकडून कृष्ण आणि कृष्णाचे सगळे मित्र ते दुसऱ्या बाजूने खाली उतरले. परशुरामांनी त्याला तिथे त्याचं आगत स्वागत केलं. खूप छान असं आगत स्वागत केलं त्यांचं. आणि परशुरामांनी सांगितलं की कृष्णा, आता मी खूप थकलो आहे, आता हा माझा परशु तू घे. आणि आणखी मी तुला एक वस्तू देणार आहे. तर ती वस्तू म्हणजे माझ्याजवळ जे सुदर्शन चक्र आहे ते चक्र तू घे. तू हे नीट सांभाळ आणि तुलाच आता संपूर्ण पृथ्वीचा भार आणि सांभाळायचा आहे आणि पृथ्वीला सांभाळायचं आहे. म्हणून तू धर्माची संस्थापना करायची आहे, म्हणून हे सुदर्शन चक्र घे. पण हे चक्र पाहिजे तिथेच वापर. आणि अशी यांनी आज्ञा दिली. आणि परशुरामांना भेटले, त्यांचा आशीर्वाद घेतला, नमस्कार केला आणि ते याचे जरासंधाला त्याचा वध करून ते पुढे गेले. म्हणजे जरासंधानी तिथे पण त्याला सोडलेलं नाही. असा हा जरासंध पाठलाग करत 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 भगवंताच्या पाठीमागे गेला. प्रतिशोधानं तारतम्याची सीमा ओलांडली होती. जरासंधानं माझ्यासाठी मथुरेवर धाडलेले 17व आक्रमण शेपूट ताणत थेट दक्षिणेकडे घुमवलं होतं. जामात कंस वधला म्हणून माझ्यावरचा त्याचा मनक्षोभ दिवसागणिक वाढत आता पराकुटीला पोचला होता. चेंदीराज शिशुपालासह तो माझ्या पाठलागावर पडला होता. इथं दूर दक्षिण देशी येऊन थेट गोमंत पर्वताला भिडला होता. त्याच्याबरोबर कलिंगराज, श्रुतायू, काश्मीरराज, गोनर्द, किन्नरराज, धूम, मालवराज, सूर्याक्ष, वेणुदारी, छांगली, सोमग आणि दरद असे राजेही होते आपापल्या सेनेसह. म्हणजे एवढं सैन्य, एवढ्या लोकांना घेऊन तो कंसावर चाल करून आलेला होता. तर असे जरासंध आणि शिशुपाल रोज नव्या अवसानाने सैन्य सागवानाची दाट फळीत लुटू लागले. त्यातील कितीतरी वनामुळे
लढायलाही वाव नसल्यामुळे अकारण कोसळू लागले. गोमंत पर्वताच्या अर्ध्या उंचशील अंगावर पसरलेला आम्ही यादव होतो. पायथ्याच्या पठारावर असलेले जरासंध, शिशुपालाच्या गणित मागत चेंदीनी इतर सैनिक होते. मध्ये घनदाट सागवन असा हा युद्धाचा देखावा. एक तुसही शत्रूंना पर्वताच्या वनराईत शिरकाव न करू देता तटस्थच राहिला. अथक पाठलाग करून केव्हा एकदा मथुरेच्या यादवांच्या काळाला गाठतो असं जरासंधाला झालेलं होतं. गदेच्या प्रहाराने त्याचा केव्हा चेंदामेंदा करून टाकतो अशी दातोट खात स्वप्न रचणारा मागधाधिपती जरासंध पायाला खीळ बसल्यासारखा झाला. कवचधारी जरासंध रोज आपल्या सेनापती शिबिरातून चतुरंग दलात गरगर फिरत होता. पर्वताच्या पायथ्याशी येत होता. हतप्रभ होत, मान उंचावून भुवयावर हाताची जड घेत बारीक डोळ्यांनी शिखराकडे एकटक बघत होता. निरुपायानं अगतिक होऊन हाताखालच्या सेनाधिकाऱ्यांवर भयान खेकसत कडाडू लागला. मला आणि बलराम दादाला गोमंत पर्वतातून बाहेर मोकळ्यावर खेचण्यासाठी त्यानं निर्णय घेतला. उभा गोमंत पर्वतच जाळावर घालण्याचा. त्यानं पायथ्याशी भिडविलेली आपली गज आणि अश्वपथकं आता एकाएकी पटापट मागे घेतली. हातात पेटते पलिते घेतलेली शिरस्त्राणधारी कवचधारी पादांती पथकं पर्वताच्या पायथ्यालगत पुढे आणली. लागलीच मला कळून चुकलं की तो आता कसली आग ओकणारी युद्धचाल खेळणार आहे. माझ्या आणि दादाच्या तत्काळ चटाचट आज्ञा सुटल्या. मिळेल त्या वाटेनं सर्वांनी पर्वत सोडून पर्वताच्या पश्चिम पठारावर एकवटावं आणि मगधानी पेटले पलिते भिडविताच सागवानाच्या भुईवर पडलेल्या तबकासारख्या वाळक्या अगणित सागरपर्णांनी क्षणात कपुरासारख्या धडाधड पेट घेतला. हा म्हणता अग्नीच्या लवलवत्या चटपटीत प्रचंड ज्वाळांनी गोमंताचा पुरा पायथा आपल्या लपेटीत पेटून घेतला. वाऱ्याच्या जोरानं क्षणाक्षणाला लवलवत्या भेल कांडत आकाशात झेपावणाऱ्या प्रचंड पिवळ्या धमक अग्निलोळांनी हाहाकार माजविला. हरणं, ससे, चितळ, काळवीट, रानडुकरं, रानगवे, लांडगे, भेकरं, कोल्हे याची तर वाट फुटेल तिकडे आक्रोशात उड्या घेत पांगापांग झाली. भेदरून उड्या घेताना एकमेकांना धडकूनच कित्येक पशु अग्नीत कोसळले. पेटत्या गोमंत पर्वताच्या झळीनं हबकलेले प्रत्यक्ष जरासंधाचे आघाडीचे मागध सैनिकही धनगार न साठवून अर्धा एक योजन प्रथम भेदरून आपोआप मागे हटले. इकडे झाडून सारे यादव सैनिक पश्चिमेच्या दुसऱ्या दिशेनं प्रथम सुरक्षित पर्वताबाहेर काढून मी आणि बलराम दादानं सर्वात शेवटी पर्वत केव्हाच सोडलाही होता. एकदा धनुष्यातून सोडलेला बाण जसा त्याच्या गमतीनंच थांबवायचा तेव्हा कधीतरी थांबतो, तसा आता हा गोमंत पर्वताचा पेटलेला अनावर वणवा त्याच्याच लयीनं कधीतरी आपोआप थांबणार होता. तो पेटविणं जरासंधाच्या हाती होतं, थांबविणं मात्र आता त्याच्या, माझ्या, दादाच्या कुणाच्याच हाती नव्हतं. असा त्यांनी पर्वतच पेटून दिलेला होता जरासंधाने. आणि दुसऱ्या बाजूने हे खाली उतरले. दुसऱ्या दिवशी आमच्या विजयी सेनेनं पुन्हा भृंगुश्रेष्ठ परशुरामाच्या शुपरिक आश्रमाची वाट धरली. या आश्रमातील भृंगूंना आमच्या जरासंधावरील विजयाची वार्ता आपोआप समजली होती. त्यांनी आमचं वाद्याचं गजरात संघर्ष प्रचंड स्वागत केलं. आता मला ओढ लागली होती ती परशुरामाच्या दिपवणाऱ्या तेजवंत आणि दूरदृष्टीच्या भव्य मुद्रेच्या प्रत्यक्ष दर्शनाची. किती अचूकपणे त्यांनी मला गोमंताकडे जाण्याचा संकेत केला होता. त्यांची माझी भेटच झाली नव्हती तर जरासंधानं आम्हाला मोकळ्या पठारावरच कुठंही गाठलं असतं तर अद्याप भृंगुश्रेष्ठ वेण्या नदीच्या काठीच होते. सेनापती असं हे त्यांना जरासंधाला चुकवून ते
पुढे जात होते. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, सूक्ष्मातलं सूक्ष्म ज्ञान. ब्रह्मस्त्रासारख्या विद्येच्या प्राप्तीनं मी ते मिळविलं. प्रज्ञान म्हणजे स्वतःचं संपूर्ण जीवनाचं सखोल ज्ञान. अशा श्रीकृष्ण भगवान आपले मजल दर मजल करीत परशुरामांना भेटले.